एकनाथ शिंदेंच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलही उपस्थित होते। या उपस्थितीवरून नव्या चर्चांना उधाण आलंय। शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का अशा चर्चांनी जोर धरला। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी स्नेहभोजनाला एकत्रित आले होते। प्रतापराव जाधव यांच्या घरी संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, आष्टीकर यांनी उपस्थिती लावली। यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। ठाकरेंच्या पक्षातील उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिला। राजन साळवी आज ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडा। सत्ताधाऱ्यांचा स्वार्थीपणा, हावरटपणा संपत नाही असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला। फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला। नवी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींची बैठक संपन्न झाली। दोघांमध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा असल्याची माहिती आहे। ते दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार आहेत। दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे शिवसेना युबीटीच्या खासदारांशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे। फडणवीसांनी बोलावलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदेंनी दांडी मारली। धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याच्या करुणा मुंडे यांच्या तक्रारीवरून नोटीस देण्यात आली। बीडमधील गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये अनेक वर्षांपासून एक चुकीची प्रथा आहे। गुन्हा केला जातो पण त्या गुन्ह्याची कुठेही नोंद होत नाही। हे धक्कादायक आहे असं देशमुख म्हणाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं नावही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। मनसेच्या निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी आचारसंहिता बनवण्याचं काम हाती घेतलंय। त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत। भाजपच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाची सत्ता आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। देशात पारदर्शकपणे निवडणुका होत आहेत का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। ईव्हीएम मधून माझं मत कोणाला जातंय मला माहित नाही। ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगानं स्पष्टता द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। 47 लाख मतदार कसे बाटले याचं आयोगानं उत्तर दिलेलं नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले। आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राजन साळवी यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। शिंदेंच्या सेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। तर कोकणात ठाकरेंना हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्याचबरोबर हा जो पक्षप्रवेश होईल त्याच्यानंतर राजन साळवी नेमकं काय बोलतात तेही बघावं लागेल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य राजन साळवी हे किरण सामंत यांच्या सोबत पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहेत। शिंदे सेनेचे इतरही नेते या ठिकाणी दिसून येत आहेत। दरम्यान त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल याविषयी उत्सुकता आहे। ते ठाकरेंवर टीका करतात का किंवा आपली नाराजी कोणत्या शब्दांमध्ये बोलून दाखवतात? त्यांनी ठाकरे सेना का सोडली आणि शिंदेंच्या सेनेची कास का धरलेली आहे याविषयी कसं स्पष्टीकरण ते देतात आणि आपली भूमिका कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते कसा करतात तेही बघावं लागेल। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्याचबरोबर मंत्री उदय सामंत दिसत आहेत। किरण सामंत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर साळवीही या ठिकाणी आहेत आणि शिंदेंना बुके देताना इथं आपल्याला उदय सामंत दिसून येत आहेत। दरम्यान आजच हा पक्षप्रवेश होणार आहे साळवींचा आणि यावेळेला आज दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल। यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतील अशी माहिती आहे। तर शिंदेंसोबत रात्री साळवींची महत्त्वाची चर्चा झाल्याची ही माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता पक्षप्रवेश होणार असल्यानं मी समाधानी असल्याचं साळवी म्हणतायत। पण या पक्षप्रवेशामागचं कारण किंवा ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये त्याचं स्पष्टीकरण आता नेमकं कसं देतात राजन साळवी याकडे लक्ष असेल आणि आपली भूमिका कशी योग्य आहे ते कोणत्या शब्दांमध्ये ते सांगतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल? एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे आता साळवींचा हा पक्ष प्रवेश शिंदे सेनेमध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडताना दिसत आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 3 वाजता ठाणे येथील टेंबेनाका येथील जे आनंद आश्रम आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। तत्पूर्वी राजन साळवी यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते आणि या भेटीच्या दरम्यान राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचा एक्सक्लुझिव्ह फोटो जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आपण इथं पाहू शकतो दृश्यामध्ये ही भेटीगाठी जी आहे त्या पूर्ण झालेल्या आहे। ज्या जबाबदारी ज्या आहेत त्या देखील आता देण्यात आलेल्या आहेत। आता अधिकृत काय जबाबदारी दिली गेली याची माहिती जी आहे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली जाणार आहे। मात्र राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होत आहे आणि राजन साळवी यांच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार शिवसेनेमध्ये त्याकडे आता खरं सर्वांचं लक्ष लागलं आहे। निश्चितच उदय, एकूणच आता जेव्हा हा पक्षप्रवेश होईल त्याच्यानंतर साळवींवर नेमकी कोणती जबाबदारी असेल शिंदे सेनेमध्ये तेही आपल्याला कळू शकणार आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। नागपुरातील बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप चाचणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेले नवे प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेमध्ये सादर केलं जाण्याची शक्यता आहे। नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज संसदेमध्ये मांडला जाणार आहे। या विधेयकासंदर्भात संयुक्त समितीसमोर सादर केलेल्या पुराव्यांची नोंदही संसदेत मांडली जाईल। जळगाव जिल्ह्यातील 40 गावांना अशुद्ध तर 8 गावांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। या 40 गावांना सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले। पुरंदरच्या वीर गावात श्रीनाथ म्हसोबा यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला। धुळे जिल्ह्यातील सुमारे 273 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून खंडेराव महाराजांची आरती करण्यात आली। शहापूरच्या शेळवलीमधील खंडोबाच्या यात्रेमध्ये भाविकांनी आलोट गर्दी केली। हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं। उल्हासनगर जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयानं स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केला। या प्लांटमधून तब्बल 6000 लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे। कानपूरमधील भोंदूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं दणका दिलाय। पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं भोंदूबाबाला दंड ठोठावला। लासलगाव मनमाड निफाडसह नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झालेली आहे। 2 महिन्यामध्ये चीन, मलेशिया, श्रीलंका, कतार यासह इतर देशांमध्ये 28,296 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली। वाशिमच्या पवारवाडीसह परिसरातील संत्रा बागांची फळं परिपक्व होण्याआधी मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडतायत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले। संभाजीनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये गुंठेवारी प्रक्रिया राबवण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। या अंतर्गत विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शहरालगतच्या हजारो मालमत्ता नियमित होणार आहेत। 313 गावांना याचा लाभ होईल।
आता एक मोठी अपडेट आहे. आमदार किरण सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर येते. शिंदे सेनेचे आमदार किरण सामंत हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती आहे. आमदार किरण सामंत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांची भेट होतीये. दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. राज ठाकरे तर यांची ही भेट त्यांनी घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी उत्सुकता आहे. कारण काही काळापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता शिंदे सेनेचे आमदार किरण सामंत हे भेटीला पोहोचले होते. जालन्याच्या बाजारपेठेमध्ये कोथिंबीरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीरच्या एका पोत्याला केवळ 50 रुपये दर मिळत असल्याने एका शेतकऱ्यावर कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. नाशिकच्या देवळाली भागामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण होतं. तर अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. भिवंडीमधील कृषी कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या धोकादायक इमारतीमधून कार्यालयाचं कामकाज चालतंय. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घालून काम करावं लागतंय. वाशिमच्या कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केलं जात असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाच्या पथकानं छापा टाकला. त्यावेळी 5 गर्भवती महिला गर्भलिंग निदान करताना आढळल्या. त्यामुळे आरोग्य विभागानं सोनोग्राफी मशीन सील केलंय. तर गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं दिसून आलेलं आहे. तर या अनुषंगानं अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.